वार्षिक परीक्षा संपली. शौनक आणि नीरजला कोकणात जायचे वेध लागले. शौनक आणि नीरज हे मावस भाऊ. दोघेही दुसऱ्या दिवशी सकाळीच मामाकडे म्हणजेच सावंतवाडीकडे जवळील अकेरीला जायला निघाले. दुपारपर्यंत गावी पोचले. त्यांना पाहताच आजी आजोबा, मामा मामी, मामाचा मुलगा ओमकार सगळे खुश झाले. मामा परीक्षा झाली आणि लगेच आलो बघ तुला त्रास द्यायला, शौनक म्हणाला. यावर सगळे हसायला लागले. दुपारी जेवण होईपर्यंत 4 वाजले. 5ला शौनक, नीरज आणि ओमकार बाहेर गावा फिरायला निघाले. फिरत गप्पा मारत वेळ कसा गेला कळलेच नाही. अंधार पडू लागला तेव्हा ओमकार म्हणाला, अरे अंधार पडला, चला घरी जाऊया आता. यार जाऊ ना सावकाश, नीरज म्हणाला. अरे ही तुमची मुंबई नाही. इथं रात्री कोणी बाहेर जास्त पडत नाहीत, कारण रात्र ही भुताची असते, ओमकार घाबरून म्हणाला. यावर नीरज आणि शौनक जोरजोरात हसू लागले. पण ओमकारची अवस्था बघून त्यांनी लगेच घरी जायचा निर्णय घेतला. रात्री मस्त मामीने केलेल्या फणसाच्या भाजीवर ताव मारला आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून बाहेर जायला निघाले. तेवढ्यात शौनकने बाजूच्या आळीशेजारी असलेली एक विहीर पाहिली आणि तो विहिरीकडे धावला. तेवढ्यात ओमकारने त्यांना तिकडे न जाण्यास सांगितले. पण शौनक आणि नीरज काय ऐकायला तयार नव्हते. यार कसली मस्त विहीर आहे, चला उडी मारूया, शौनक उत्सुकतेने म्हणाला. मारा उडी आणि मरा. अचानक ओमकार पुटपुटला. तो पुढे सांगू लागला की गेल्या वर्षी याच विहिरीत एका जोडप्याला ढकलले आणि त्यांची आत्महत्या केली गेली. त्यानंतर जो या विहिरीत गेला तो कधीच परत आला नाही. त्यामुळे या विहिरीमध्ये कोणी जात नाही. यावर शौनक व नीरजने भुताची आणि त्या माणसांची टिंगल केली. तोपर्यंत मामाने मुलांना जेवायला बोलवले. दुपारी जेवण झाल्यावर शौनकला चक्कर आल्यासारखे झाले. पण उन्हात फिरल्यामुळे चक्कर आली असावी असा तर्क त्याने लावला आणि कुणाला याबद्दल नाही सांगितले. दुपारी 3ला ओमकार आणि मामा बाहेर गेला तालुक्याला. त्यामुळे शौनक आणि नीरजला खूप कंटाळा आला. गावाच्या दुसऱ्या टोकाला एक महादेवाचे मंदिर होते. त्यांनी तिकडे जायचे ठरवले. पण त्यांना माहीत नव्हते की पुढे काय होणार होते. 5 ते 5:15 वाजले असतील. हे दोघे फिरत फिरत मंदिराकडे गेले. मंदिरात दर्शन घेतले. पुजाऱ्यांनी प्रसाद दिला. अचानक ते पुजारी म्हणाले, पोरांनो जरा सांभाळून राहा, आज अमावस्या आहे. यावर दोघे मिश्किलपणे हसले व होकारार्थी मान डोलावली. पुजारी ही 6ला देऊळ बंद करून घरी गेले. 6:30 वाजले. अंधार पडू लागला आणि हे दोघे घरी यायला निघाले. देऊळच्या बाहेर थोड्याच अंतरावर एक जोडपे उभे होते बोलत. पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद त्या जोडप्यालाही देऊया, नीरज म्हणाला. हो, एवढा प्रसाद आपल्याला दिला आणि घरी पुरे होईल, शौनक म्हणाला. ते दोघे त्या जोडप्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रसाद देणार तोच ते जोडपे त्यांच्याकडे बघून फक्त हसले व त्यांनी प्रसाद घ्यायला नकार दिला. थोडे पुढे आल्यावर शौनक रागाने म्हणाले, देवाच्या प्रसादाला नकार देतात म्हणजे काय? नीरज म्हणाला, जाऊ दे रे, सोड. असे म्हणत त्याने मागे पाहिले तर काय, मागे कोणीच नव्हते. मागे कोणीच नसल्याने दोघेही विचारात पडले आणि चालू लागले. अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. वळवाचा पाऊस सुरू झाला. आता फक्त पावसाचा आवाज येत होता. रस्त्यावर कोणीही नव्हते. शेवटी पळत पळत दोघे निघाले. आता त्यांना खूप भीती वाटायला लागली. घराच्या थोडे जवळ आल्यावर त्यांना हायसे वाटले. चालत चालत येत असताना त्यांना का कुणास ठाऊक असे वाटत होते की कोणीतरी त्यांचा पाठलाग करते. ते दोघे आता त्या विहिरीच्या 100 मीटर अंतरावर उभे होते. त्यांना त्या विहिरीकडे जावेसे वाटत होते. ती विहीर जणू काय त्यांना ओढत होती. त्यातून कोणीतरी त्यांना बोलवत होते. पण ते तिकडे गेले नाहीत. सरळ घरीच आले. प्रसाद मामाकडे दिला. हातपाय धुतले आणि शांत देवाजवळ बसले. त्यांना काहीतरी विचित्र वाटत होते. रात्री जेवण झाली. सगळे झोपले. पण त्या दोघांना झोप येत नव्हती. रात्रीचे 2 ते 2:15 वाजले असतील. शौनक अचानक उठला. ते बघून नीरज सुद्धा उठला. यार मला काहीतरी होतंय, शौनक घाबरून म्हणाला. मला सुद्धा. मला नुसती विहीर दिसतीये आणि खूप भीती वाटतेय, नीरज म्हणाला. ते उठले आणि परसात गेले आणि विचार करू लागले. तेवढ्यात त्यांनी घराच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावर त्या जोडप्याला पाहिले. ते दोघेही काहीच बोलत नव्हते,
फक्त हसत होते. दोघांनाही दरदरून घाम फुटला. पोटातील आतडी तटतट तुटू लागली. दरवाजा बंद केला आणि दोघेही आत आले आणि खोलीत जाऊन झोपले. झोप येत नव्हतीच. आता त्या जोडप्याच्या हसण्याचा आवाज खूप जवळ येत होता. जणू काय आपल्या घराबाहेरच आहेत. ती घाबरत घाबरत रात्र कशी तरी काढली. सकाळी उठून सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. आजीने दृष्टी काढली. मामा एक फोटो घेऊन आला. तो फोटो बघून शौनक आणि नीरजची फेफे उडाले. कारण तो फोटो त्या जोडप्याचा होता, जे शौनक आणि नीरजला मंदिराजवळ आणि रात्री घराजवळ दिसले होते. वास्तवात हे जोडपे तेच होते, ज्यांची 1 वर्षापूर्वी विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.